नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अलिबाग तालुक्यातील पाटील ब्रदर हॉटेल रिसॉर्ट पांडबादेवी इथं रविवारी 12 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 पेक्षा अधिक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होता. शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 700हून अधिक तरुणींना या रोजगार मेळाव्यात संधीचा लाभ घेतला. संपूर्ण मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याला 100% नोकरीची संधी मिळणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आलं. उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ITI, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रनिकेतन आदी क्षेत्रात 1000हून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात नर्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स मार्केटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, सिक्युरिटी, टेलिकॉम आणि इतर अनेक क्षेत्रात संधी मिळणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून 100% नोकरी मिळणार असं आश्वासन रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिले. यावेळी शिवसेना नेत्या मानसी दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, रायगडच्या शिवसेना संपर्क प्रमुख संजीवनी नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणातूनच आम्ही या जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटनेचं काम चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी थांबवण्याचा किंवा संपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ जिल्ह्यातून पूर्णपणे ऑनलाईन 1200 ते वर फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि ऑफलाईन 800च्या वर फॉर्म सबमिट झालेले आहेत. आणि त्या पद्धतीत हा जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शिवसेना नेते आमचे अलिबाग मुरुड विधानसभाचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि ह्या रोजगार मेळाव्याला चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि ह्या मेळाव्यातून या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आता जो आपण इथे मेळावा ठेवला आणि इथेच काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर पण निघाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना खरोखर मानसिक समाधान लाभलेलं आहे. काय सांगायला आपण या बेरोजगार मेळाव्यातून जो जिल्ह्यातील युवक युवतींनी जो भाग घेतलेला आहे त्यांना इथे जॉईनिंग लेटर दिले जाणार आहेत. आणि जवळजवळ या रोजगार मेळाव्यातून 500च्या वर जॉईनिंग लेटर या मेळाव्यातून मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि या मेळाव्यातून या रोजगार मिटवण्यासाठी या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि इथे हा जॉईनिंग लेटर दिला जात आहे. एक छोटासा प्रश्न आहे, रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच सांगते, समाजाप्रती एक प्रकारची बांधिलकी म्हणून राजाबाई काम करत असताना प्रत्येक गोष्ट ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेऊन या ठिकाणी आजपर्यंतच्या प्रवासात बघितलेले आहे. वेगवेगळे असे उपक्रम ते या ठिकाणी आयोजित करत असतात. आज बघितलं तर त्या समाजाप्रती एक तळमळ म्हणून जिल्हास्तरीय रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि बघितलं, कारण आमदार साहेबांचा एक शिष्य, एक पट्ट्या म्हणूनच मी या ठिकाणी राजाभाऊंकडे बघताना एक माझी बघण्याचा दृष्टिकोन तोच आहे. कारण ज्या पद्धतीने आमदार साहेब शून्यातून इथपर्यंत आले, ते स्टेप बाय स्टेप काम करतच लोकांची मर्जी, प्रेम, विश्वास संपादन करत इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे. आणि हे करत असताना प्रामुख्याने विचार केला तर समोर नवीन येणारं जे नेतृत्व असतं, आज जर तुम्ही पाहिलं तर सर्व समाजामध्ये युवकांच्या हातामध्ये ती ताकद आहे. ती ताकद म्हणजे आज राजकीय नेतृत्व जर घडवायचं असेल आणि बिघडवायचं असेल तर ते केवळ आणि केवळ युवक आणि युवतींच्याच हातात आहे. कारण नवीन विचार ही तरुण पिढी घेऊन या ठिकाणी जन्माला आलेले असते. आज मी बघते ना, आमदार साहेबांच्या घरी मगाशी दीपक भाऊंनी सांगितलं की सकाळी 200-300 माणसं असतात आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 लोक ही नोकरीसाठी असतात. आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो काय करायचं आहे मुलांचं. कारण आपण प्रत्येक वेळी इलेक्शनला वगैरे मागण्या असतात लोकांच्या, भाऊ कुठेतरी बघा आमच्या मुलाला शिक्षण घेतलेलं आहे, डिग्रीपर्यंत आणखीन पुढे जाऊन घेतलेलं आहे, पण अजून सुद्धा नोकरीची संधी कुठे मिळत नाही.
सर्टिफिकेट लागतं, त्याची जर तुम्ही संधीच दिली तर आमचा कामगार तुमच्या कंपनीमध्ये समाविष्ट कसा होणार? असं न होता माझं तर म्हणणं, तुम्ही जसं तुम्ही नोकरीमध्ये समाविष्ट घेता, तुम्ही नोकऱ्या दिल्याशिवाय, ती संधी दिल्याशिवाय त्यांना तो अनुभव येणार नाही. काही गोष्टी, काही ज्या अटी शर्ती आहेत त्या शिथिल केल्या. माझी सगळ्या अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे, जे जे या ठिकाणी कंपनीच्या बाबतीत उपस्थित आहेत त्यांना एवढीच विनंती असेल की काही अटी शर्ती शिथिल करा, पण आमच्या ह्या युवक आणि युवतींना तुमच्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी द्या. अशी या जिल्ह्यातून या ठिकाणी एक नोकरीची अपेक्षा म्हणून बऱ्याचशा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले आहेत. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देते की तुम्ही ही संधी राजाबाईंच्या आणि रसिकाताईंच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचा तुम्ही योग्य रीतीने आणि उत्तम असा वापर करून घ्याल आणि ते तुम्हाला सक्सेस मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करते. पुन्हा एकदा रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं जाहीर करताना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. माझ्या पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करीन असं मानसी दळवी म्हणाल्यात. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक असतानाच आता मानसी दळवी यांनी देखील आपण इच्छुक असल्याचं स्पष्ट केलंय. जिल्हा परिषदेची बरीचशी कामं ही कागदावरच असतात, आणखी ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्याची माझी क्षमता आहे असंही त्या म्हणाल्यात. अलिबागमधल्या पोयनाड इथं आयोजित रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की मानसी दळवी अध्यक्ष झाल्या पाहिजे, परंतु कसं आहे, आरक्षण ओपन पडलेलं आहे आणि शेवटी हा प्रश्न जातो कुठे तर पक्षश्रेष्ठींकडे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. हा पक्षाने जर मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली तर नक्की मी संधीचा स्वीकार करीन या ठिकाणी. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असताना प्रत्येक घटकाला, मग ते खातं समाज कल्याण असो, अपंग कल्याण असो, प्रत्येक घटकाला त्या प्रमाणे लाभ देण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. कारण मागील कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषद मला बऱ्यापैकी समजली. जिल्हा परिषदेचा कारभार कसा असतो, काम कसं केलं जातं, त्याच्यामुळे जिल्हा परिषदेत काम करत असताना मी खूप काही समजले, शिकले आणि मला अनुभवाला मिळालं. आणि त्याप्रमाणे मी जिल्हा परिषदेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा परखडपणे माझी मतं व्यक्त केलीत. त्याच्यामुळे मला जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. नाही, खूप मनातून इच्छा खूप आहे की काहीतरी करावं. जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी कामं ही जिल्हा परिषदेची कागदावर असतात, पण ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी कुठेतरी कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेण्याची नक्कीच माझी पात्रता आहे असे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगते. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग आणि श्रीवर्धन किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग पायलट मानांकन मिळाले. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना हा दर्जा प्राप्त झालाय. त्यात रायगडमधील अलिबाग आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांचा समावेश आहे. या मानांकनामुळे हे किनारे पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे ठरले आहेत. ब्लू फ्लॅग पायलट दर्जा हा पर्यावरणीय गुणवत्ता आणि सुरक्षेचं प्रतीक मानला जातो. या मानांकनामुळे सागरी पर्यटन विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. माझं नाव कल्पना गौडा आहे. मी चेंबूर मुंबईवरून आली आहे. जसं की नागाव बीचला ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा मिळाला आहे तर खूप छान वाटते आणि तसंच पूर्ण इथं जे फॅसिलिटी आहे ते खूप छान आहे. जे महाराष्ट्र शासन जसं दिले ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा ते लोक फॉलो पण करत आहे. राईड्स वगैरे पण खूप छान वाटते इकडे आणि जे सपोर्ट पण भेटतं ते पण खूप छान आहे. स्वच्छता पण खूप छान मेंटेन केलं तर खूप छान वाटते. आणि मेन गोष्ट म्हणजे फॅमिली, आणि जसं आम्ही फॅमिली सोबत आलो तर खूप सेफ आणि सुरक्षित वाटत आहे. तर आम्ही लोणावळ्यातून आलो आहे सगळे. तर इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा मिळाला आहे इथं. तर खरंच हा बीच त्या याचा आहे की खरंच खूप छान आहे
बीच आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक 4 ह्याला हा भेटलेला आहे. खरंच अवश्य भेट द्या इथं. आम्ही खरंच एन्जॉय केला इथं. तुम्ही पण नक्की या आणि नक्कीच एन्जॉय करा. नांदेड इथं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाषणाच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी आरक्षणासंदर्भात आपलं मत काय आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावा आणि जाब विचारा असं म्हणत बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी देखील अशोक चव्हाण यांचा ताफा नांदेड जिल्ह्यातील किनवट जवळ अडवून आरक्षणासंदर्भात जाब विचारला होता. 8 दिवसात 2 वेळा अशोक चव्हाण यांना टार्गेट केल्यामुळे ते अडचणीत आलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. महत्वाचं आहे, मान्य आहे मला. हो आणि म्हणून तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. नाही नाकारता कोण आहे? होय महत्वाचा आहे. मी पण नाकारणार. ठीक आहे चालेल चालेल आपण बोलू चालेल चालेल. चालेल चला ठीक आहे. जास्त अधिक वेळ घेत नाही. बसा 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 बसा. माझं म्हणणं एवढंच आहे. हाही प्रश्न मोठे माणसं तुमचा प्रश्न वाडेकर साहेबांनी सांगितलेला आहे प्रस्तावितामध्ये. तुम्ही देवेंद्र फडणवीसला फोन करा. आम्ही तुमच्याकडे बोलत नाही. तुम्ही आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण वर्गीकरण हक्काचं लोकसराच्या आंदोलनाचा आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. मला वाटतंय की ठीक आहे. मला एवढंच सांगायचं आहे की यातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रश्नाला मार्ग काढता आला पाहिजे. आणि शेवटी मी जाता जाता एवढंच सांगेन की आजच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या साहित्य संमेलनामध्ये स्वागत करतो. संयोजकांनी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय महाराष्ट्राचे भाषण. तर आज अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन नांदेड येथे पार पडत आहे. या साहित्य संमेलनामध्ये मला 3ऱ्या सत्राचं सूत्रसंचलन हाती दिलेलं आहे. अगोदर त्यांनी सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन नांदेडमध्ये होत आहे, तर तुम्ही याचे सूत्रसंचलन करता का? तर मी हो म्हणलं. पण जेव्हा कार्यक्रम पत्रिका हातात आली तेव्हा सगळे हे भाजपचे लोकांचे नावं दिसू लागले. डाव्या विचारसरणीचे लोक बाजूला पडले आणि उजव्या विचारसरणीचे लोक सगळे या कार्यक्रम पत्रिका. म्हणून ह्या कार्यक्रम पत्रिकेला माझा सक्त विरोध होता. पण काही कारणास्तव माझ्याकडे सूत्रसंचलनाची जबाबदारी दिल्यामुळे मी ह्या सूत्रसंचलन करण्यासाठी आले. पण हे साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या विचारसरणीचे लोकांचं आहे. मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत. म्हणून ह्या साहित्य संमेलनाला माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे. कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते. हे न सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊ साठे जयंती झाली. ते अण्णाभाऊ साठे जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं. पण तुम्ही कॉम्रेडच नाव लावत का आहात? ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेलं. पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध केलं. त्या विरोध केल्यामुळं आम्हाला थोडासा त्रास झाला. पण तिथं कॉम्रेड नावानंच आम्ही जयंती केली. कारण
अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेली 35 वर्षापासून लोक लढत आहेत. या लढ्याचा परिपाक म्हणूनच, आणि ही लढाई सामान्य माणसांनी लढलेली आहे, पोटं भरलेल्यांनी लढली नाही. एखाद्या जातीचा लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाचं हित नाही, त्या समाजाला पर्टिक्युलर संधी पाहिजे. आज इथं असणारी माणसं हे मध्यमवर्गीय आहेत. मोठा समूह इटभट्टीवर ऊसतोडीवर तयारी करायला उद्या दिवाळी झाली की जायला. आरटीची निर्मिती झाली, बार्टीची 78 बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था तिनं संमेलनं घेतली नाही. आज सारथी तयार झाली, सारथी संमेलन घ्यायली का नाही. सारथीचं प्रचंड बजेट विद्यार्थ्यांना देण्यात चाललेलं आहे. मोठे मोठे इन्स्टिट्यूट उभं आहेत. इथे तुम्ही आरटीच्या माध्यमातून इथं एक इन्स्टिट्यूट उभा करा की विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाचं. ते न करता जाणीवपूर्वक या व्यवस्थेला अण्णाभाऊचा विचूर मारून टाकण्याचं हे साहित्य संमेलन आहे, असा माझा सरळ आरोप आहे. कारण या ठिकाणी आरटीच्या नावानं बजेट कुठलं आहे, सामाजिक न्याय विभागाचं आहे. आणि हे बजेट कशाला वापरलं, याच्यातून काय निर्माण करायचं आहे यांना, आपली राजकीय भूमिका तयार करायची आहे. हा कार्यक्रम देण्याचं काम ह्या साहित्य संमेलनाने चालू झालेलं आहे. अण्णाभाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असं अण्णाभाऊ सांगितले नाहीत. बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेताय. प्रशिक्षण केंद्र घ्या ना. चव्हाणांकडे आपली काय मागणी आहे? चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होतात. तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली. तो आयोग तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता. त्याच्यातला 78 शिफारसी तो मान्य झाल्या, त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही. जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद 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 कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धिक्कार असो धिक्कार असो. हिमायतनगर येथील श्री साई मंदिराच्या परिसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते, स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य करावं असं आवाहन माधवराव पाटील जवळगावकर यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. आणि एवढंच मला सांगायचं आहे, उमेदवार होऊन नुसतं इच्छुक होऊन चालणार नाही. कारण ज्या वार्डामध्ये आपण उभा राहतो, ज्या वार्डामधून आपल्याला निवडून यायचं आहे, त्या वार्डामधल्या जनतेशी सुद्धा आपल्याला संपर्क ठेवायला लागणार आहे. कारण कसं असते, साखळी तुम्ही नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, पुन्हा त्याच्यातून सभापती, त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदचा पदाधिकारी, म्हणजे या सगळ्यातून पुन्हा मग आमदार. कारण तुम्ही त्या ठिकाणी ते खाली साखळी मजबूत ठेवली तर त्या ठिकाणी आमचा कुठेतरी वर नंबर. कारण मी उमेदवारी देऊन काय मी तिथं मतदान करणार नाही, पण त्या वार्डामध्ये राहणारे मतदार तुम्हाला त्या ठिकाणी मतदान देणार आहेत. ते मतदार तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे. म्हणून एखाद्या वार्डामध्ये समजा 5 जरी इच्छुक उमेदवाराचे फॉर्म आले असतील तर आम्ही तिथं काही जणांचा त्या ठिकाणी संपर्क करू. आता मला काय हिमायतनगर, मला काय वेगळं आहे, हिमायतनगर मला जवळगाव सारखंच आहे. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी त्या वार्डातल्या जे आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्या सगळ्याशी त्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे 5 जणांमधून कोण श्रेष्ठ आहे त्यांच्या मतातून, माझ्या मताला महत्व नाही तिथं, त्या मतदाराच्या मतातून कोण त्या ठिकाणी मतदाराच्या मनामध्ये बसलेला उमेदवार आहे, अशा उमेदवाराचा त्या ठिकाणी विचार करण्यात येईल. म्हणून आपण त्या ठिकाणी ज्यांनी इच्छा व्यक्त केली, ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली, मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन स्वागत करतो. पण एवढंच तुम्हाला सांगतो, त्या परीक्षेत सुद्धा तुम्ही जनतेच्या पास झाले पाहिजे, जेणेकरून
एकतर जो उमेदवार त्या ठिकाणी जनतेच्या मनातून येईल, एक तर त्या उमेदवाराला निवडून यायला सोपं, आणि जे काही आपले बाकीचे इच्छुक उमेदवार असतील त्यांनाही मला एवढंच सांगायचं आहे की आपण, कारण वाटते साहजिक आहे, एखाद्याला उमेदवारी भेटली दुसऱ्याला थोडीफार नाराजी वाटणं साहजिक आहे, पण ती नाराजी आपल्याला ठेवता येणार नाही. कारण आपल्याला त्या ठिकाणी आपला उमेदवार, काँग्रेस पक्षाचा उमेदवार, काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी नगरपंचायतीवर लावायसाठी आपली काही थोडी त्या ठिकाणी उमेदवारी भेटणं नाराज झाली असेल तर कृपया ती नाराजी भविष्यात होऊ देऊ नका. सगळ्यांनी त्या ठिकाणी एका जीवाने करून, कारण शेवटी हे हा जर आपण एकत्र मूठ बांधली तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक ताकद निर्माण होते. पण आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे, आणि जो उमेदवार त्या ठिकाणी जनतेच्या मनातून पास होईल अशा उमेदवारांना त्या ठिकाणी आपण निश्चित त्या ठिकाणी जनतेला विचारून उमेदवार देणार, हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो. आणि त्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी सतत त्या, आणि मला असं वाटते की आपण जनतेच्या संपर्कात किंवा अडीअडचणीमध्ये सुखादुखामध्ये सतत राहिलं तर ते तुमचं नाव घे म्हणायची गरज पडत नाही, ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी नाव घे. म्हणून या पद्धतीने त्या ठिकाणी जनतेमध्ये, कारण आपल्याला मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल यांच्या वतीनं गर्भाशय कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. हा उपक्रम मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून सुरू झाला. या सायक्लोथॉनद्वारे राष्ट्रभक्ती आणि आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यात आला. कर्नल अभिषेक सिंग यांनी सांगितलं की शहीद जवानांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या नावानं ही सायक्लोथॉन राबवली जाते. या उपक्रमाद्वारे महिलांमधील गर्भाशय कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करून नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी. छत्रपती संभाजी महाराज की जय, माता जिजा माता की जय, हर महादेव, सुध हनुमान की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. एक सेकंड, सिक्युरिटी गार्ड की जय. मेजर संदीप उन्नीकृष्णन अशोक चक्र साइक्लोथॉन और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव की शुरुआत की है. ये 3 दिन की हमारी मुहिम है, जिसमें पहले दिन हमने 100 किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया, जहाँ पे हमने प्लान किया है कि 2 लोकेशन में, जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई ही है, वहाँ पे हमने स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था, जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके सर्वाइकल कैंसर के बारे में हमें लोगों को जानकारी देंगे. सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है. ज़्यादातर सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स और सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में ये सुविधा उपलब्ध है. अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो इसके बारे में, इसके लिए एक स्मीयर टेस्ट नाम का एक टेस्ट होता है, जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन हो जाए. तो इन्हीं सब चीज़ों को मद्देनज़र रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हमारा NSD डे भी आ रहा है, तो उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस साइक्लोथॉन का और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव का आयोजन किया. नागरिकों को क्या आह्वान? अब मैं यही बात करूंगा सबसे कि जितने भी लोग हैं जिनको आज हमारे माध्यम से या फिर अदरवाइज सर्वाइकल कैंसर के बारे में जानकारी जिनको पता चली है, वो ज़्यादा से ज़्यादा लोग के बीच में शेयर करें और अपने घर की जो महिलाएं हैं, बेटियां हैं, उनको
नज़दीकी हॉस्पिटल में ले जाके उनका या तो अगर उनकी उम्र 14 से ज़्यादा हो चुकी है तो उनका स्मीयर टेस्ट करवाएं, और अगर उनकी उम्र कम है तो उनका HPV का वैक्सीनेशन करवाएं। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर। म्हणजे पूर्वी आपल्याला TB, मलेरिया ही जी काही आजार होती की त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता, परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसीजेसवर आले, परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे, आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये अशी फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही, आणि अर्ली डिटेक्शन झालं तर मग व्हेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो। आणि आपल्याला सगळ्या समाजामध्ये ही जनजागृती करण्याची आज वेळ आहे। विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सरबाबत बोललो, आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो आणखीन एक तिसरा महत्त्वाचे 3 आजार आहे याच्यामध्ये, आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणे गरज आहे। आज आपण NHGचा एक त्यांचे सायक्लॉथॉन होती, या सायक्लॉथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली। आता नवी मुंबईमध्ये आपण नेरूळला आलो आणि इथून पुढे ती पवईला आता जाणार आहे 100 किलोमीटरचा। मी सकाळी त्या सायक्लॉथॉनमध्ये पण सहभाग घेतला, इथपर्यंत सायकल केली, आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ज्या काही जी काही आपल्याला मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। नवी मुंबईमध्ये ह्या कॅन्सरबाबत आपण खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे। आज आता जवळजवळ 70,000 लोकांची आपण मास स्क्रीनिंग केली। दर आपण मला वाटतं 2 दिवस आपण शुक्रवारी आणि गुरुवार असे 2 दिवस आपण आपल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये याची मोफत तपासणी केली जाते। ही मोफत तपासणी केल्यानंतर ज्याचे पॅप स्मिअर घेतले जातात, बाकीची एक्झामिनेशन केलं जातं, ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीच्या ज्या काय आहे, आणि त्याच्यानंतर जे काही संशयित आहेत त्यांना आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे रेफर करून त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलेला आहे, आणि त्याच्यानंतर पुढे जे निदान झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंटसुद्धा आपण दिलं, आणि एक 10 बेडचं केमोथेरपी वॉर्डसुद्धा आपण नेरूळला सुरू केलं आहे। आणि अशा पद्धतीने मागच्या 6 महिन्यापासून आपण सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आपण 70,000 मध्ये 6 ते 7 केसेस ह्या आपल्याला आढळून आल्यात की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे। म्हणजे 7 कुटुंबामधला आपण जे काही मोठा येणारा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न, तो तातडीने त्याच्यावर मात करू शकलो। अशाच पद्धतीने मला वाटतं की सगळं जर आपण माणसांचं, सगळ्या पॉप्युलेशनचं, आपल्या लोकसंख्येचं जर स्क्रीनिंग केलं, त्यांची तपासणी केली, तर निश्चितपणे ह्या आजारावर आपण एकत्रपणे मात करूया। तर मी सर्वांना आव्हान करणार आहे की आपण आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे, खाजगी हॉस्पिटलमध्ये जा, सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तपासणी करून घ्या। वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं कुटुंब प्रबोधन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अकोला इथून आलेल्या प्रबोधक यांनी उपस्थितांना धर्मविषयक दुर्मिळ अशी माहिती दिली। वाशिमचे शंकरराव ढोबळे आणि खंडेलवाल ताई यांनी महिलांना आपल्या परंपरेचं रक्षण कसं करावं, आपल्याला आपल्या धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेनुसार कसं वागावं, ज्यावेळेस आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा किमान त्यावेळेस तरी आपण साडीसारख्या अंगभर कपड्यांचा वापर करावा, अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। रिसोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख महादेवराव पावडे यांच्यासह संघाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। यावेळी उपस्थित स्त्री पुरुषांना अल्पोपहार आणि मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। भारत जेव्हा काही नाही तर मग जन कोणाच्या तरी मातृप्रेम, बंधुप्रेम, राम हे पात्र असं आहे। राम आम्ही मुलांना जर राम शिकवला, आज आमच्या कुटुंबाची जी वाताहत आहे ना ती थांबेल। म्हणून आजी आजोबा आई वडील यांचं कर्तव्य आहे
त्यांना राम शिकवावा. सुदृढ राष्ट्र ही कल्पना जी साकार करायची आहे ते आमच्या मुलांपासून आहे. पुढची पिढी हिंदू राहावी असं वाटत असेल. आता हिंदू म्हणजे काय? धर्म ऐकला 10 गुणांनी युक्त. सम्मान बुद्धिर्वेदेषु गुरुर्बुद्धिश्च भारते तत्सम्मत सदाचार निष्ठा आस्था आदर. गुरुर्बुद्धिश्च भारते आणि हे तत्सम्मत सदाचार निष्ठा आणि ज्यांना आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानं नियंत्रण अधिकारी म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत हदगाव तालुक्यातील 12 पंचायत समिती सदस्य पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं. यामध्ये तळणी अनुसूचित जाती, निवघा सर्वसाधारण, रुई अनुसूचित जाती महिला, हरडफ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कोळी नागरिकांचा मागास प्रवर्ग, मराठा अनुसूचित जमाती महिला, पळसा सर्वसाधारण, डोंगरगाव सर्वसाधारण, आष्टी अनुसूचित जाती महिला, उमरी सर्वसाधारण महिला, तामसा नागरिकांचा मागास प्रवर्ग, लोहा अनुसूचित जमाती याप्रमाणे हदगाव तालुक्यातल्या 12 पंचायत समिती सदस्य पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे आणि दयानंद गायकवाड यांनी. 26 मराठा, 3500, 2928, 32 लोहा, 2700 क्रमवारी लावून घेतली आहे. नमस्कार. आज हदगाव पंचायत समिती सभागृह येथे आरक्षण सोडतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सदर आरक्षण सोडतमध्ये माननीय जिल्हाधिकारी सरांनी नियंत्रण अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे सर यांची नेमणूक केली होती. तसेच प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार हिमायतनगर पल्लवी टेमकर मी आज आरक्षण सोडतीसाठी येथे उपस्थित झाले. तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, उपस्थित सर्व कर्मचारी आणि पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे नागरिकांच्या उपस्थितीत सदर आरक्षण प्रक्रिया जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे: एकूण सदस्य संख्या 12 पैकी स्त्रिया 6, अनुसूचित जाती एकूण 3 पैकी स्त्रिया 2, अनुसूचित जमाती एकूण 2 पैकी स्त्रिया 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 3 पैकी स्त्रिया 2, सर्वसाधारण एकूण 4 पैकी स्त्रिया 1. निर्वाचन गणनीय आहे. 12 ज्या आरक्षण झालेले आहे सोडत ते खालीलप्रमाणे: 21 तळणी अनुसूचित जाती, 22 निवघाबा सर्वसाधारण, 23 रुईधा अनुसूचित जाती महिला, 24 हरडप नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 25 कोळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 26 मराठा अनुसूचित जमाती महिला, 27 पळसा सर्वसाधारण, 28 डोंगरगाव सर्वसाधारण, 29 आष्टी अनुसूचित जाती महिला, 30 उमरी ज सर्वसाधारण महिला, 31 तामसा नागरिकांचा मागास प्रवर्ग, 32 लोहा अनुसूचित जमाती. याप्रमाणे 12 निर्वाचन गणासाठीचे आरक्षण सोडत प्रक्रिया आज पंचायत समिती सभागृह तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी संपन्न झाली. उपस्थितांचे आभार. या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.